नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातम्या विस्ताराने। छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर तीव्र विरोध झालाय। त्यांनी भूमिका स्पष्ट करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे। शिवरायांचा अपमान करण्याचा विचारही मनात आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ शकत नाही। राहुल सोलापूरकरांनी जाहीर दिलगिरी केली व्यक्त। एका पॉडकास्ट मध्ये राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले, त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला होता। राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीयांनी याचा मोठा निषेध व्यक्त केला। आता राहुल सोलापूरकर यांनी या विधानामागची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटलं आहे। ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो। आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली, हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला। साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले, याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही। किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून। आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही। कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही। मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो। पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे, गड किल्ल्यांवरनं वाढलेलो आहे। रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरचा जसा वारकरी असतो त्याच भावनेने छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे। अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणार आहे मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला। त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या, शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर असं माझ्याच्यानी स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही। हे कायम लक्षात ठेवा। माझं प्रामाणिक मत एवढंच आहे की याच्यावरनं उगाच काहीतरी महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका। तुम्ही म्हणत असाल तर इथून पुढे शिवाजी या विषयावर मी बोलणं सुद्धा बंद करेन। मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना मी फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्याविषयी बोललेलो होतो। त्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहिलेले आहे, अनेक पुरावे उपलब्ध आहेत। फारसी गोष्टींपासून राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात जिथं औरंगजेबाचा मूळ तो करार सगळा जो मिर्झा राजे जयसिंगांबरोबर झाला तो उपलब्ध आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं कीस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा। पुन्हा एकदा सांगतो, लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगीर आहे। हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता। लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा, त्याचे पुरावे पण आहेत अगदी अली कुली खानपासून सगळ्यांचे। मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही। लाच हा शब्द वापरल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। शिवरायांपुढे 1000 वेळा मी नतमस्तक आहे। कदाचित जर आपल्या या भावना दुखावल्या असतील तर त्या या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा। जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय, वंदे मातरम। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल।
English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे एका बापानं आपल्या 2 चिमुकल्यांना तापी नदीत फेकून हत्या केली आहे। या घटनेत दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठुर बापाने आपल्या चिमुकल्यांना तापी नदीत फेकले। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठुर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिले। या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फर्यादीवरून मुलांच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचे व्यसन होते। पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता। छायाबाई या बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या। 15 दिवसांपूर्वी त्या माहेरून थाळनेर येथे आल्या होत्या। सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वय 6 व चेतना सुनील कोळी वय 3 असे 2 मुलं होती। दिनांक 4 रोजी सुनीला दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून गेला, मात्र संध्याकाळी एकटा आला। यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं सांगितले, मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिले होते। संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या बेशरमच्या झाडातून बाहेर काढण्यात आले। काल दिनांक 4/2/25 रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाळनेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे 2 लहान मुले, एक कार्तिक वय 6 वर्ष आणि मुलगी चेतना वय 3 वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशन थाळनेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 17/25 BNS 103-1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोनी दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे बुलढाण्यातील नागरिकांचा या योजनेकडे वाढता कल दिसतोय। घरगुती सौर पॅनलसाठी 50% सबसिडी मिळत असल्यानं नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। आतापर्यंत 2650 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेकडे नागरिकांचा वाढला कल। वीज बिल शून्य करण्याच्या अनुषंगाने सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना सोलर पॅनल लावण्यासाठी 50% सबसिडी देण्यात येत आहे। त्यामुळे ग्राहकांचे वीज बिल शून्य होऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पादित केलेली शिल्लकची वीज महावितरणाला विकता येणार आहे। या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांचा वाढता कल पाहायला मिळतो। जिल्ह्यात आतापर्यंत 2650 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे।
इतर ग्राहकांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. सर, सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये कुठल्या योजना आपल्या मार्फत राबवल्या जातात आहे आणि काय त्याचा लोकांना आणि नागरिकांना फायदा होतो? तर सौर ऊर्जेमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जी आहे ही आपल्या घरगुती जे ग्राहक आहेत त्या घरगुती ग्राहकांसाठी आपण एक साधारणतः 50% सबसिडीवर 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅटची कनेक्शन्स आपण म्हणजे सोलार पॅनल्स आपण लावू शकतो आणि त्याच्यातनं वीज बिल आपलं शून्य होतं आहे आणि जी वीज आपल्याकडे जी जास्त जनरेट होणार आहे ती जास्त जनरेट झालेली वीजही तुम्ही महावितरणला विकू शकता. म्हणजे वीज बिल शून्य आणि वीजही विकता येते. तर याच्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7,000 अर्ज आले होते आणि त्यापैकी आपण आत्तापर्यंत एक 2650 कनेक्शन आपण लावलेले आहेत आणि ह्या सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे माझं असं आव्हान राहील की प्रत्येकाने ह्या योजनेचा लाभ घ्यावा, ज्यायोगे आपण हरित ऊर्जेकडे पाऊल टाकू आणि जी नैसर्गिक जी ऊर्जा आहे म्हणजे हरित जी ऊर्जा आहे त्याचा पुरेपूर आपल्याला उपयोग करून घेता येईल. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचन क्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाची भव्य सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या संमेलनात चित्रकला प्रदर्शनासह विविध साहित्यिक उपक्रम पार पडले. शिक्षक आणि साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला. दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलन आज रोजी MIT कॉलेजच्या मंथन हॉलमध्ये भव्याच्या ग्रंथदिंडीने सुरू झाले. या साहित्य संमेलनावेळी चित्रकलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चित्र रेखाटण्यात आले होते आणि त्याची प्रदर्शन भरवण्यात आली होती.
शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, अरुण भूमकर, जयश्री चव्हाण, डॉक्टर सुनीता राठोड, शिक्षक विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, दिलीप शिरसाट, संमेलनाचे अध्यक्ष हबीब भंडारे, आशा डांगे, जयस चौरे, RD महाजन, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, संगीता साळवे, डॉक्टर संजय गायकवाड, विशाल टिपरमवार, डॉक्टर BG गायकवाड, राजीव मासुळकर, डॉक्टर विशाल तायडे, रायभान जाधव, संजय चिकटे, सुनील अधिक, संचित धनवे, राजू आठवले, राजेंद्र सपकाळ, दीपक सोनवणे, सज्जन टाकसाळे, बापूसाहेब पारखे, प्रवीण दाभाडे, सुनीता वाघ, डॉक्टर नागेश अंकुश, दत्ता काकडे आदींसह साहित्यिक हजर होते। जिल्हा परिषद प्रशाला साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी लेझिम संचलन करून ग्रंथदिंडीत रंगत आणली। कर्ते सुधारक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या वेशात प्रदीप जाधव, उज्ज्वला ठोंबरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले। सर्वांना नमस्कार। दुसरे शिक्षक साहित्य संमेलन अभिजात मराठी साहित्य नगरी मंथन हॉल MIT इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये संपन्न होत आहे। या शिक्षक साहित्य संमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। शिक्षकांसाठी याच ठिकाणी दिवसभर आज विविधांगी उपक्रमांची मेजवानी आयोजित केली आहे, ज्यामध्ये परिसंवाद, त्यानंतर कविकट्टा, निमंत्रित कवीचं साहित्य संमेलन आणि कथाकथन हे उपक्रम होणार आहेत। आमचे शिक्षक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती करत आहेत, तर शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं साहित्याचं प्रकाशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। तसेच शिक्षकांच्या साहित्याचं प्रदर्शन देखील या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। आज MIT येथील मंथन हॉल मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद विभागाच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलन इथे अगदी उत्साहामध्ये पार पडत आहे। इथे अनेक शिक्षकांनी आणि साहित्यिकांनी उपस्थिती लावलेली आहे। एक उत्साहाचे इथे खूप मोठ्या प्रमाणात वातावरण आपल्या सर्वांना दिसत आहे। शिक्षकाच्या प्रतिभेला, साहित्याला वाव मिळण्यासाठी एक उत्तम प्रकारचं व्यासपीठ इथे माननीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांनी सुरू केलेलं आहे। पहिलं शिक्षक साहित्य संमेलन माननीय देशमुख सर साहेब त्यावेळेचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागताध्यक्ष ते होते, त्यावेळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। आणि मला खरोखरच या संमेलनाच्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खूप आनंद होत आहे। एवढं खूप सुंदर हा सोहळा पार पडत आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। सोलापूरच्या वळसंग हद्दीत विनापरवाना सुरू असलेल्या डंपर आणि खडी प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असून हॉटेल व्यवसायावर देखील परिणाम झाला। शेतकरी आणि व्यावसायिकांनी हा प्लांट तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। पुण्यातील वळसंग हद्दीत सुरू असलेल्या डांबरी खडी प्लांटमुळे शेतीचं नुकसान। सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग हद्दीत प्रगती इन्फाच्या नावाने विनापरवाना डांबर खडी प्लांट सुरू आहे। या प्लांटवर कालबाह्य असलेली मशिनरी वापरण्यात येत असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान होत आहे। यामुळे हा बेकायदा सुरू असलेला प्लांट बंद करण्याची मागणी शेतकरी, हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे। मागील 2 वर्षापासून वळसंग गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर हायवेला प्रगती इन्फा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून डांबर आणि खडी प्लांट सुरू आहे। या प्लांटसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही। एवढा मोठा प्लांट सुरू असताना प्रदूषण महामंडळ आणि महसूल प्रशासन का गप्प आहे?
या प्लांटसाठी वापरण्यात येणारी जमीन ही एक राजकीय पुढाकाराची असल्याने आणि चालक हा पुणे येथील देशमुख म्हणून नामांकित उद्योजक असल्याने यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जातंय। या प्लांटमधून निघणारा धुराळा आजूबाजूच्या शेतीमध्ये पिकांवर बसत असल्याने शेती पिकाचं मोठं नुकसान होत आहे। मागील 2 वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे भविष्यात आत्महत्या सारखी वेळ शेतकऱ्यांवर येईल असा संताप यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। प्रगती इन्फ्राच्या बाजूला असलेले वळसंगवाडा या नामांकित हॉटेलला देखील या धुळीचा त्रास होत आहे। कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी भक्तांसाठी हायवेवर हे हॉटेल उभे करण्यात आले आहे। लाखो रुपयांचा महसूल या हॉटेल माध्यमातून आम्ही शासनाला भरतो। या माध्यमातून शेकडो कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला आहे। मात्र मागील काही कालावधीपासून या प्लांटच्या धुळीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। तात्काळ शासनाने या प्लांटवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा हॉटेल व्यावसायिक सुनील बाबानगरे यांनी दिला आहे। नंबरचा धुराळा उडून पीक झालाय काय आणि आम्हाला खूप लई त्रास आहे। हे कम से कम 2 वर्ष झाला सोलापूर अक्कलकोट रोडला हे डांबरचं हे कारखान्यामुळं आमचं एक पीक येणं झालंय, एक झाडावर झाड येणं झालंय, हिरीतलं पाणी प्यायला येणं झालंय। हां, लोक कामाला बी नका म्हणालंय। हे असं होताना कसं करायचं हे पुढचं योजना तुम्ही काय तर बघा। काय याला परवानगी आहे का? हां, परवानगी आहे। कशाला? हिला हे करायला बंद करायचं। परवानगी दिली का यांनी शासनाची? नाही दिली। मग कसं असं कसं चाललंय? येऊन कसं काय हे करून ते शेतकरी दिलं ना। कोण शेतकरी? ते आता डांबरचं हे दिलेलं शेतकरी तिला दिलंय आणि हे फार लोकाला त्रास करायलाय। हां, तिने तर इकडून करून पैसे घेऊन बसला, आम्हाला त्रास द्या। काय नाव त्यांचं? त्यांचं नाव आम्हाला काय माहित नाही। काय अडचणी काय येते तुम्हाला आता? आता बघा हे धुराळ आहे सिमेंटचं आणि हे किती आता बघा हे किती पांढरं झालं आणि पीक तरी यायला तयार नाही। हां, काय आता मागणी काय तुमची? आता हे बंद करायची मागणी आहे आमची। नाही बंद केलं तर? नाही बंद केलं तर पुढचं पुढं बघू की का होत आहे। काय आंदोलन? हां, का तर व्हायलाच पाहिजे हे। आणि कोणतरी शेतवाले आत्महत्या करून घेतले तर कोण देणारे? एजुकेशन सोसाइटीज डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शंकर एज्युकेशन सोसायटीज। पुण्यातील बिबेवाडी परिसरात 50हून अधिक वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत धिंडा काढली। या तोडफोडीत 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं। 3 आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे। बिबेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। बिबेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोडमध्ये 4 चाकी दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान। पुण्यातील तोडफोडीचे सत्र थांबेना। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत काढली धिंड। बिबेवाडीतील अप्पर इंदिरा नगर, दुर्गामाता गार्डन, आई माता मंदिर, अप्पर डेपो, 16 एकर, सुवर्णमित्र मंडळ, राजीव गांधी नगर, सय्यद मस्जिद, मेन रोड परिसरातून 50हून अधिक 4 चाकी दुचाकी वाहनांची तोडफोड। 3 आरोपींची ओळख पटवण्यात यश आले असून त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाणार। पुणे शहरातील बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे 1:40च्या दरम्यान 3 लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे।
माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी, रात्र गस्तीचे अधिकारी, क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या तीनही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे. सर, किती गाड्या यामध्ये रस्त्याच्या कडेला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचशा टू व्हीलर, टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि ह्या तिन्ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केलेली आहे. आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणतः 25 वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे. नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा. माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थर से देंगे या वचनांशी कटिबद्ध आहोत. बिलकुल यामध्ये या तिन्ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू. ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासींचे दावे प्रलंबित असल्यानं श्रमजीवी संघटनेचे भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. सरचिटणीस बाळाराम भोईर आणि जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. शेकडो आदिवासी कुटुंबे बिऱ्हाड आणि लाकूड फाटा घेऊन यात सहभागी झालेत. श्रमजीवी संघटनेचे भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोरील बेमुदत निर्णायक आंदोलन सुरूच. भिवंडी ग्रामीणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे दावे प्रलंबित असून त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णय आंदोलन सोमवारी सुरू केले आहे. श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला, पुरुष बिऱ्हाड व लाकूड फाटा घेऊन सहभागी झाले आहेत. सोमवारी सुरू झालेले आंदोलन सलग बुधवार रोजीपर्यंत कार्यालय परिसरात सुरू आहे. या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातील तलाठी टेबल मांडून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत, तर सहभागी आंदोलक गाणे गाऊन आपला श्रम परिहार करीत आहेत. नांदेडच्या मालेगाव भागातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे. विरोधी कृती समितीने नांदेड वसमत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी महामार्ग गुत्तेदारांवर गंभीर आरोप करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. पंढरपूर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. महामार्ग नांदेडच्या मालेगाव भागातून जात आहे. या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने नांदेड वसमत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. हा महामार्ग गुत्तेदार दार्जिन असल्याचा आरोपी यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही पुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काय नाव तुमचं आणि तुमची कुठे जमीन आहे, कोणत्या गावात आहे, किती क्षेत्र आपलं बाधित होणार आहे? मी सतीश केशवराव कुलकर्णी. मी मालेगावचा रहिवासी आहे. मालेगावला माझी जमीन आहे. इथं माझी 1 हेक्टर 13 आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे.
आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे, अर्धापूर तालुक्यातून जाणारा, हदगाव तालुक्यातून जाणारा, हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला, तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे. आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळं ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्याचा शासन कुठेही विचार करीत नाही. शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेस आणला नाही. शासनाने कुठलाही असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो. त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय, या महामार्गाचे तोटे काय. हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जी क्लिअरन्स असतं ते देखील अतिशय घाई गर्दीने शासनाने पास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. म्हणजे हा शासनाची एवढी घिसाडघाई कशासाठी हे आम्हाला समजत नाही. याचं एकच आम्हाला उत्तर सापडतंय की शासनाला हा कंत्राटदार धार्जिना, उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने अंमलात आणायचा, त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक विरोध आहे. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमागे आहेत, कारण ते जमिनीवर जुळलेल्या नेत्यांची. काका, परवा हदगावला मुख्यमंत्री आले होते, त्यांनी सांगितले की सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं की कोणत्याही शेतकऱ्याच्या नांदेड जिल्ह्यातील विरोध नाही.